जनरली आपल्याला 7 प्रकारच्या विश्रांतीची गरज असते. अशा 7 प्रकारच्या विश्रांती खरंच आपल्याला लागतात? तर हो, याचं उत्तर आहे हो. पण त्या कोणकोणत्या आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी मधू कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. आज आपण बघणार आहोत की कुठल्या 7 प्रकारच्या विश्रांतीची आपल्याला गरज असू शकते. तर पहिलं आहे तुमचं महत्त्वाचं आहे फिजिकल रेस्ट. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपली एनर्जी थोडीशी लो झाली आहे, माझं अंग दुखतंय, आता मी जास्ती काम करू शकत नाही, धावू पळू शकत नाही. खूप आपल्याला जर धावपळ झाली असेल कामानिमित्ताने, ट्रॅव्हलिंग झालं असेल खूप, तर अशा वेळेला तुम्हाला जाणवतं बघा मला आत्ता माझा फिजिकल रेस्टची किंवा तुम्ही जर 6 दिवस जर खूप लांब ड्राईव्ह करून जात असाल तर 7व्या दिवशी तुम्हाला रविवारी संडेला असं असतं की मला गाडी पण बाहेर काढायची नाही आहे, मला ड्राईव्ह करायचं नाही आहे, कारण तुम्हाला ती शारीरिक गरज असते. मग अशा वेळेला तुम्हाला जेव्हा लो एनर्जी होती त्यावेळेला तुम्ही छानशी अशी झोप घेऊ शकता, योगा करू शकता, म्युझिक ऐकू शकता की ज्यामुळे तुम्हाला तुमचं माइंड फ्रेश वाटेल आणि तुम्हाला तुमची बॉडी थोडीशी रिलॅक्स वाटेल. किंवा तुम्ही एखाद्या मसाज सेंटरमधून मसाज पण घेऊ शकता, जिथे तुम्हाला खूप ताणल्यासारखी. मोस्टली तुम्ही बघाल की जी लोक खेळ खेळतात त्यांना अशा वेळेला मसाजची गरज असते, कारण बॉडीचे पॉईंट खूप स्ट्रेस झालेले असतात. त्यावेळेला मसाजची तशीच आपल्याला पण गरज असते, पण आपण बरेचदा आपल्या स्वतःकडे कमी लक्ष देतो. तर ही फिजिकल रेस्ट घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे मेंटल रेस्ट. बरेचदा डावजी फील होतं, स्लिपिंग, असं वाटतं की सतत झोपून राहावं, उठूच नाही अंथरुणातनं, लोळत राहावं वगैरे, किंवा असं कंटाळा आलाय बाबा, माझी एनर्जी डाऊन झालेली, आज मला बरं वाटत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल त्यावेळेला छानसं एनर्जेटिक तुम्हाला आवडेल असं तुम्ही म्युझिक ऐका की ज्यामधून तुम्हाला तुमचं माइंड प्रसन्न होईल. आणि त्यामुळे तुम्हाला ज्या काही अशा ठिकाणी जरा वेळ शांत 10 मिनटं जाऊन बसा की जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ती असती मेंटल रेस्ट. आपल्या मनाला शांततेची गरज असती आणि ही शांतता मिळाली तर तुम्ही जास्त चांगलं काम करू शकता. पण ही गरज पण आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे. तिसरी आहे महत्त्वाची इमोशनल रेस्ट. आता बरेचदा कसं होतं, आपल्याला खूप सारी काळजी वाटत राहते, सारखं इन्सिक्युअर वाटतं, सतत काही ना काहीच्या गोष्टींच्या नाही माझ्या बाबतीत असं झालं तर वगैरे, असं काही मनात नको ते विचार येतात. मग अशा वेळेला तुम्ही शांत राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन काही ऐका, गोष्टी, मोटिवेशनल गोष्टी ऐका ज्यामधून तुम्हाला बरं वाटेल. काही अशा तुमच्या नियर डिअर वन जी लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला, तुमचं मन मोकळं करा. मन मोकळं झालं की तुम्हाला त्यातून तुम्हाला असं वाटतं हां रिलॅक्स झालं. कधीतरी असं होतं ना की खूप वेळेला ना खूप स्ट्रेस आउट झालं, इमोशनली तुमचं हे झालं तर रडावंसं वाटतं. तर त्यावेळेला, आणि असं काही नाही आहे की पुरुष रडला म्हणजे स्ट्रॉंग नसतं वगैरे, हे आपल्या इथं कन्सेप्ट खूप झाली आहे. पण अशा वेळेला तुमच्या जर कोणी जवळच्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही बोललात, मन मोकळं केलं, त्यांच्याबरोबर बसून जरा डिस्कशन केलं तर ती तुम्हाला इमोशनल रेस्ट मिळू शकते आणि त्यातून एनर्जी लेवल हाय होते. चौथी महत्त्वाची आहे स्पिरिच्युअल रेस्ट. अरे ही पण रेस्ट आहे? हो, ही पण आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला सेल्फ मोटिवेट वाटत नाही, डाऊन होतं की अरे मला मोटिवेशनच मिळत नाही आहे, माझी बॅटरी आज फार डाऊन झाली आहे, असं आपण बोलता म्हणतो, नाही माझी एनर्जी लेवल खूप डाऊन झालेली आहे वगैरे. किंवा तुम्हाला काही खूप साऱ्या गोष्टींमध्ये कमी सॅटिस्फॅक्शन मिळतं. कितीही मनासारखी गोष्ट झाली तरी तुम्ही सॅटिस्फाईडच राहत नाही. मग यावेळेला तुम्हाला स्पिरिच्युअल रेस्टची गरज असते. मग त्यावेळेला तुम्ही ग्रॅटिट्यूड, धन्यवाद द्यायला चालू करा आजूबाजूच्या लोकांना, युनिवर्सला, स्वतःला कधी आणि ह्या प्रकारे तुम्ही चांगली एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी वाढू शकता. तसंच एखादा रिलिजियस, एखाद्या मंदिरात जाऊन या, एखादा मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, किंवा अशा काही गोष्टी ऐका की ज्यातून तुमची एनर्जी लेवल हाय होईल. ही स्पिरिच्युअल रेस्ट पण आपल्याला तेवढीच गरजेची असते. त्याच्यानंतर असते सोशल रेस्ट. अरे सोशल रेस्ट पण आली का? तर सोशल रेस्टमध्ये काय होतं, तुम्हाला असं वाटतं की डिटॅचमेंट वाटतीये, मला कोणाबद्दल असं प्रेम वाटत नाही आहे, लोकांचं असं नको माझ्याजवळ कुणी, मला एकटं बरं वाटतं, असं होतं. रादर ते मला पण बरेचदा होतं.
तर मग अशा वेळेला मी का बरेचदा मला होतं याचं उदाहरण देते. मी पण तुमच्यासारखी सर्वसामान्य आहे, यामधून जातेवर गेले आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की ह्या गोष्टी जशा मी माझ्या इम्प्रूव्हमेंट करते तसं तुमच्यापर्यंत पण पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. जर तुम्हाला यातून काही फायदा होत असेल, अगदी मी म्हणते 100तनं एका माणसाला जरी फायदा झाला तर दॅट विल बी अ ग्रेट फॉर मी, आणि माझी ती अचीवमेंट असेल, त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तर अशा वेळेला सोशल रेस्ट तुम्हाला गरजेची असते. तर त्यावेळेला टॉक्झिक जे लोक आहेत, तुमच्यापर्यंत निगेटिव्ह आणणारी जी लोकं आहेत, अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा. थोडंसं कट ऑफ करा त्यांच्यापासून. गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा. कुठंतरी शांत एकांतात जरा बसून आपला स्वतःचा मी टाईमची तुम्हाला गरज असते. मे बी आता सगळ्यांनी इन्व्हर्टेड कोटेडमध्ये हल्ली खूप झालेलं आहे. मी टाईम म्हणजे आपण स्वतःसाठी दिलेला वेळ आहे. मग तो वेळ पण स्वतःसाठी आपल्याला गरजेचा असतो. मग असा वेळ मिळणं, याच्यासाठी तुम्हाला सोशल रेस्ट घेणं पण गरजेचं आहे. नंतर आहे सेन्सॉरी रेस्ट. आता सेन्सॉरी रेस्ट म्हणजे काय, बरेच जण आपल्याला डोळे दुखतात किंवा जड झाल्यासारखं वाटतं, किंवा तुम्हाला आवाज ऐकायला पण नको वाटतं बघा. आवाज, हेवी आवाज किंवा खूप म्युझिक लाऊड लागलं की नको, मला ऐकायला मला त्रास होतोय, असं वाटतं शांत कुठंतरी जाऊन बसावं, मला इथे नको आहे आत्ता वगैरे. तर ही असती सेन्सॉरी रेस्ट. असं कंटिन्यू जर तुम्हाला ते सतत मोठा आवाज कानावर पडत असेल, तुमचे जर डोळे जड झाल्यासारखं वाटत असेल, अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर स्क्रीनपासून थोडंसं लांब राहा. आपण सतत मोबाईल बघत असतो, सारखं हॅमरिंग होत असतं डोक्यावरती, हे करा ते करा, असं करू नका तसं करू. मग तुमचा एक स्वतःचा असा वेळ ठरवा की मी या वेळेमध्ये स्क्रीन बघणार नाही. इतक्या दिवसाचं, एखादा संडे ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी फोनला हात न लावता तुम्ही अगदी इमर्जन्सीचे फोन उचलू शकता. जसं आपण म्हणतो मोबाईल डिटॉक्स सोशल डिटॉक्स जे करायचं आहे, म्हणजे ज्या सोशल साईट आहेत त्याच्यापासून, ते तुम्ही करू शकता का बघा. त्यातून तुमची ना एनर्जी लेवल वाढते आणि तुम्ही काय कशा प्रकारचं ऐकतं याच्यावरती फार गोष्टी अवलंबून असतात. आणि मग काय होतं अशा वेळेला, तर निगेटिव्ह लोकांना दूर ठेवायचं आपल्या. त्यानंतर तुम्ही स्क्रीनपासून लांब राहायचं. जिथं गोंगाट आहे तिथं तुम्ही थांबू नका, शांत ठिकाणी जाऊन बसा, आणि ज्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचा आतूनला आवाज ऐकायला येईल तो फार महत्त्वाचा आहे. अशा वेळेला सेन्सॉरी रेस्ट म्हणतात. शेवटचं आहे क्रिएटिव्ह रेस्ट. आता ही क्रिएटिव्ह रेस्ट कशा प्रकारची असते, तर बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, ब्रेनस्टॉर्मिंग तुम्ही करायला जाता आणि तुम्हाला ना सुचतच नाही. मला माहिती आहे हे काम कसं करायचं, पण मला ना आत्ता टॅक्टिजच आठवत नाही आहे, मला ना आत्ता माझ्याकडे फ्री टाईमच नाही आहे. असं बरेचदा होतं की तुम्हाला स्वतःसाठीचा फ्री टाईम नसतो, कामासाठी एका पर्टिक्युलर, किंवा तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे करायची पण तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग होत नाही, आयडियाज सुचत नाही आहेत तुम्हाला, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत नाही. अशा वेळेला तुम्ही कामाच्या मधून 15 मिनिटांचा एक ब्रेक घेऊ शकता. की सतत ते काम करत राहिलं तर तुम्हाला आयडिया सुचत नाही. मग त्यावेळेला तो जो ब्रेक, चहा प्यायला उठणं, थोडंसं बाहेर एक राऊंड मारून येणं, तुमची एनर्जी ॲटोमॅटिक डेव्हलप होते आणि आयडियाज सुचायला लागतात. अशा वेळेला जर तुम्हाला वाटलं की अरे माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर नाही, जरासं बाहेर जा, मित्रमैत्रिणींना भेटा, डिस्कशन करा, एक छानसे लॉंग ड्राईव्ह घेऊन या की ज्यातून तुमची एनर्जी बूस्ट होईल आणि तुमची स्वतःची काम करण्याची जी एनर्जी आहे, तुमच्या आयडियाज क्रिएटिव्ह होण्याची जी एनर्जी आहे, ते सगळं डेव्हलप होईल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या रेस्ट आपल्याला सर्वांसाठीच आहे, सर्वांना गरजेच्या आहेत. आणि तुम्हाला स्वतःला असं कुठलं वाटतं की यातली कुठली रेस्ट घेणं मला आत्ता गरजेचं आहे, आणि जर अशी लागत असेल तर जरूर तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन ती रेस्ट घेणं गरजेचं आहे. कारण आपलं शरीर पण एक मशीन आहे, याला पण कधीतरी गरज असते ह्या गोष्टींची, आणि त्या गोष्टी घेतल्या तर ते खूप छानरित्या चालू शकतं. जर तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.